types of directed angle. In the last lecture, we have studied the concept of directed angle. In this lecture, we see what are the different types of directed angle. So first, we see the zero angle. What do you mean by zero angle? So here I have drawn one diagram. In that diagram, OA is the initial ray, OB is the terminal ray. And how we can form that zero angle? Its definition is when the initial ray OA does not rotate. That means the initial ray and terminal ray will coincide with each other. In that case, we say the so formed angle, it is directed angle. Here, initial ray OA, if it does not rotate, OA ray and OB ray coincides with each other. That means they lie on the same line. If this OA ray, we do not rotate, it lies on the same ray. In that case, the angle so formed, it is called as a directed angle AOB. That is, here amount of rotation of the ray OA is 0 degree. Here, that's why I have written measure of directed angle AOB is 0 degrees. Here, what is the definition written? If the ray OA has 0 rotation, that is, it does not rotate. तो रे OA मूव झालाच नाही, रोटेट झालाच नाही, जो सुरुवातीला आहे तसाच राहिला, तर त्या केस मध्ये इनिशियल रे आणि टर्मिनल रे एकाच लाइन वरती असतील. रे OA इथे दाखवलेला इनिशियल रे आहे, I डॉट R रिप्रेझेंट करतोय, आणि रे OB इथे दाखवलेला टर्मिनल रे आहे, जो T डॉट R ने दाखवलाय, ते एकाच लाइन वर असतील. आणि हा इनिशियल रे OA हा रोटेट झालाच नाही, त्याचा अमाउंट ऑफ रोटेशन आपण जर 0 रोटेशन मानलं, तर त्या केस मध्ये तयार झालेला अँगल हा झिरो अँगल असणार आहे. तो डिरेक्टेड अँगल आपण झिरो डिरेक्टेड अँगल म्हणणार आहे. इथं अजून एक डेफिनेशन लिहिली आहे बघा. इफ द अमाउंट ऑफ रोटेशन ऑफ द रे OA अबाउट O, that means about this vertex point is 0. So initial ray OA and the terminal ray OB coincides with each other. They overlaps with each other. They lie on the same line. ते एकाच रेषेवर असतील. त्या केस मध्ये तयार झालेला अँगल म्हणजे कोणता? तर झिरो अँगल. डिरेक्टेड अँगल AOB आपण लिहिला, त्याचं मेजर किती? झिरो अँगल, 0 डिग्री. वन रोटेशन अँगल, द नेक्स्ट टाइप ऑफ अँगल इट इज वन रोटेशन अँगल और कंप्लीट अँगल. व्हेन वी कॉल a directed angle as a complete angle after complete one rotation, if the initial ray OA coincides with the terminal ray OB, so formed angle we known as a one rotation angle. Here see the diagram. In this one rotation angle, if we start to rotate this ray OA and if we complete one rotation here, if we start rotating this ray OA and we complete one rotation, that means here the initial ray OA completes one rotation and it lies again on the terminal ray OB, but or the same, they lie on the same line, but this ray OA completes one rotation. एक complete rotation फिरून येणार आहे आणि मग रे OB ला तो ओव्हरलॅप होणार आहे. आफ्टर कंप्लीटिंग वन रोटेशन, the ray OA lies on the ray OB. In that case, so formed angle we call it as a one rotation angle. Means ray OA completes one rotation. तो एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करणार आहे, त्याला आपण कंप्लीट अँगल म्हणू शकतो किंवा वन रोटेशन अँगल म्हणू शकतो. इथे रे OA अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने फिरवला आणि इथपर्यंत आणला, तर रे OA आणि रे OB एकमेकाचे कसले रे होतील? एकमेकाचे एकाच लाईनवरती एकमेकाला कोइन्साइड होणारे रे होतील. पण रे OA एक रोटेशन फिरून आलाय, त्या केस मध्ये मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल AOB आपण किती दाखवले? 360 डिग्री दाखवले. ओके, इथे झाली अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने रोटेट केला, कोण? रे OA फिरवला अँटी क्लॉकवाइज डिरेक्शनने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता समजा आपण क्लॉकवाइज डिरेक्शन यूज केली, इथे लिहूयात आपण रोटेशन जे झाले ते कोणत्या दिशेने झाले?
अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. समजा रे OA आपण रोटेट केला पण क्लॉकवाईज डिरेक्शनने रोटेट केला. हा रोटेट करत गेलो कुठपर्यंत, हा रोटेट करत आणलाय कुठपर्यंत, रोटेट करत आणलाय इकडेपर्यंत. तर रे OA आणि रे OB पुन्हा कोइन्साइड होतील. पण रे OA क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरवलाय आणि क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरवलाय आणि काय झालं, तो रे OB ला कोइन्साइड झालाय. इथे OA रे ला पण इनिशियल रे होणार आहे आणि सगळा रे OB कोणता असेल, टर्मिनल रे असणार आहे, बरोबर का. पण रे OA चे रोटेशन हे घड्याळाच्या दिशेने झालंय आणि क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरलाय. त्याही केस मध्ये एक रोटेशन आहे पूर्ण होणार आहे, पण मेजर केलेलं मेजरमेंट डिरेक्टेड अँगल AOB ची मेजरमेंट इथं वजा 360 डिग्री असणार आहे. कारण आपण डिरेक्टेड अँगलच्या लास्टच्या लेक्चर मध्ये बघितलंय, इफ द इनिशियल रे OA हॅज clockwise rotation, then the amount of rotation we write it as a negative, and if initial ray OA rotates in anti-clockwise direction, measure of the directed angle we write it as a positive. इथे directed angle जो AOB फॉर्म होणार आहे त्याची येणारी मेजरमेंट किती दाखवली आपण, वजा 360. का, डिरेक्शन यूज केली इकडे क्लॉकवाईज डिरेक्शन यूज केली. ओके, डिरेक्शन क्लॉकवाईज आहे म्हणून याची डायग्राम लक्षात घ्या. वजा 360 ची मेजरमेंट येणार. इथे मात्र अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन दाखवले. रे OA आणि रे OB कोइन्साइड होतील पण एक कंप्लीट रोटेशन फिरून आल्यानंतर मेजरमेंट 360 डिग्री होईल आणि इकडे एका कंप्लीट रोटेशन नंतर क्लॉकवाईज डिरेक्शनने रे OA रोटेट केला असा खालून. रे OA तुम्ही ह्या पद्धतीने रोटेट केला. स्टार्ट करायचे कुठून, क्लॉकवाईज डिरेक्शनने असा रोटेट करत जावा आणि मग एक कंप्लीट रोटेशन पूर्ण करा. रे OA ला तुमचा पॉझिटिव्ह 360 डिग्री अँगल असला की मात्र तुम्ही ह्या डिरेक्शनने जावा आणि मग रोटेशन कंप्लीट करा. तिकडे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन असणार आहे. डिरेक्शन फार महत्त्वाचे आहे म्हणून तर आपण डिरेक्टेड अँगल म्हणतो. ठीक आहे, तर इकडे क्लॉकवाईज डिरेक्शन मेजर केल्यानंतर -360 आला. हा सेकंड टाइप आहे. डेफिनेशन अजून एकदा बघा. आफ्टर वन कंप्लीट रोटेशन इफ द इनिशियल रे OA कोइन्साइड्स विथ द टर्मिनल रे OB, दोघे एकमेकाला कोइन्साइड झालीत पण कधी, एका कंप्लीट रोटेशन नंतर. त्यावेळी तयार झालेला अँगल हा वन रोटेशन अँगल किंवा आपण कंप्लीट अँगल पण म्हणणार आहे त्याला. नेक्स्ट टाइप इज दी स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल, when it say that a directed angle it is a straight angle if the initial ray OA and the terminal ray OB are opposite rays of each other, if their directions are exactly opposite and the ray OA completes not complete rotation but it completes half of the one complete rotation. In that case, after rotation, if ray OA and ray OB, if they are opposite rays of each other, in that case straight angle is formed. After the rotation, here the rotation is half of the one complete rotation, not the complete rotation. If the initial ray OA and the terminal ray OB are in opposite direction, in that case straight angle is formed. In that case we can see, I have drawn here one diagram. Ray OA, which is the initial ray, ray OB is the terminal ray, and this ray OA we have rotated in anti-clockwise direction, and at this case OA ray and OB ray are opposite rays of each other. Their directions are opposite. OA goes towards in this direction, OB goes towards in this direction. They are opposite to each other, OA and OB. So due to this rotation of ray OA, the formed angle we call it as a straight angle, and its measure, how we can write, directed angle AOB, measure of the directed angle AOB is 180 degree for this one. Okay, and we again form a straight angle by using a clockwise direction. So here if we move this OA ray in clockwise direction, if we move this OA ray in clockwise direction, this is the clockwise direction, in that case ray OA and ray OB has exactly opposite directions. Okay, but measure of the directed angle AOB, now measure of the directed angle AOB, it is minus of 180 degree. Why minus? We have used a clockwise direction. For this
अँगल AOB जो खाली अँगल दाखवलाय AOB याची डिरेक्शन कोणती आहे बघा, क्लॉकवाईज डिरेक्शनने फिरतो तो रे OA. आणि त्या केसमध्ये जो अँगल AOB फॉर्म झालाय, मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल AOB आपण किती दाखवू शकतो, -180 डिग्री. ओके, सो हियर इट इज AOB also a straight angle but it has a measure -180 degree. Here what notes I have written here, first is the AOB is a straight angle. AOB को हम क्या कहने वाले हैं यहाँ पे, AOB is a straight angle. And again we can define straight angle, another definition, half of one rotation angle is called as a straight angle. एका complete rotation चा exact निम्मा, half of the one rotation angle we call it as a straight angle. Okay, हे जे कंप्लीट रोटेशन आपण कसं डिफाइन करू शकतो बघा, हे जे कंप्लीट रोटेशन आहे इकडे वरती कंप्लीट रोटेशनचा टॅन्जंट अँगल किती असणार आहे, 360 डिग्री. पण जेव्हा त्याचं निम्म रोटेशन आपण विचारात घेतो, एक्झॅक्ट हाफ इथपर्यंतचा, तर 360/2 इट इज 180. सो इन दॅट केस straight angle is formed and its measure we write it as a AOB as a 180 degree. So straight angle is nothing but the half of the one rotation angle. एका complete rotation चा निम्मा angle म्हणजे कोण असेल, straight angle. Okay, after this we see the next definition is a right angle. After straight angle we see the definition of the right angle. Our next type of directed angle is the right angle. Okay, so what is the definition of right angle? As we have studied already up to 10th, right angle has measure 90 degree. Now we define again in terms of right angle as 1/4 of the one rotation angle. It is called as right angle. If we draw one rotation angle, here it has measure theta is equal to 360. If we draw, this is angle AOB. Here after completing one rotation, what we get, the measure of the directed angle AOB as a 360 degree. Okay, and 1/4 of the 360 degree, that means if we divide to this 360 degree, we get the measure as a 90 degree. So one rotation angle चा ला आपण 4 ने भागलं, त्याचा येणारा चौथा भाग म्हणजे कोण असणार आहे, 90 डिग्री, आणि त्याला राईट अँगल म्हणणार आहे. म्हणजेच 90 डिग्री शो कुठे करता येईल बघा, XY प्लेन ड्रॉ केलंय, वर्टेक्स O ओरिजिनच्या ठिकाणी घेतलाय XY प्लेनच्या रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये, आणि 360 चा येणारा चौथा भाग, दॅट इज 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल, वी शो लाईक दिस. दिस इज दी राईट अँगल अँड इट हॅज अ मेजर 90 डिग्री. आपल्याला माहित आहे एक्स आणि वाय एक्झॅक्ट दोन्ही ऍक्सिस परपेंडिक्युलर असतात एकमेकाला, आणि त्यांची येणारी मेजरमेंट हा राईट अँगल तुम्ही शो करताय, तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने शो केला तर हा कोण असणार आहे, राईट अँगल असणार. दॅट इज डिरेक्टेड अँगल AOY, or we say that the directed angle AOB, measure of the directed angle AOB for this diagram it is nothing but 90 degree. आणि हा म्हणजे एका कंप्लीट रोटेशनचा चौथा भाग असणार आहे. 360 ला तुम्ही 4 ने भागलं, उत्तर किती मिळेल, 90 डिग्री. तर इथे तुम्ही काय फॉर्म करू शकता, AOB डिरेक्टेड अँगलला राईट अँगल म्हणू शकता. दॅट इज 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल, ही एक डेफिनेशन आहे. किंवा अजून काय म्हणता येईल, इट इज ऑल्सो हाफ ऑफ ए स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल आपण शो केला याच्या आधी, दिस इज स्ट्रेट अँगल. ओके, हियर द इनिशियल रे OA and terminal ray OB are opposite rays of each other, and half of the straight angle means 180 डिग्रीच्या निम्मा किती येणार आहे, 90 डिग्री. एका सरळ कोनाच्या निम्मा कोण असणार आहे, काटकोन असणार, राईट अँगल असणार आहे. ओके, तर इथे 180 डिवाइडेड बाय 2 केलं तर तुम्हाला कोण मिळेल, राईट अँगल मिळणार आहे. इथे हा एक्झॅक्ट डिवाइडेड बाय 2 करताना काय करणार, मी सपोज ही वाय ऍक्सिस परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली ओरिजिन मधून पास होणारी, तर हा एवढा एक्झॅक्ट म्हणजे किती असणार आहे, राईट अँगल, जो मी इथं दाखवलाय बघा. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने मेजर केला तर तुम्ही म्हणाल इथं दाखवलात तर चौथ्या क्वाड्रंटमध्ये तरी चालेल, जो ह्या पद्धतीने येईल, पण मेजरमेंट किती असेल बघा,
इकडे डिरेक्शन OA ची आपण OA क्लॉकवाईज डिरेक्शननी रोटेट केला. ह्या केसमध्ये डिरेक्टेड अँगल AOC फॉर एक्झाम्पल याची येणारी मेजरमेंट काय होणार आहे -90 डिग्री असणार आहे का तर आपण डिरेक्शन यूज केल्या क्लॉकवाईज डिरेक्शन. मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल AOC हियर इट इज measure of directed angle AOC it is -90 degree. ओके पण हा काय होईल परत हा राईट अँगल ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवता येईल. दिस इज अ राईट अँगल. आफ्टर दिस वन रोटेशन अँगल जी आपण कन्सेप्ट पाठीमागे बघितली की वन रोटेशन अँगल म्हणजे काय असेल 4 टाइम्स राईट अँगल असेल. 4 राईट अँगल्स घातले 90 × 4 we get 360. Next type is angle in standard position. Angle in standard position ज्याला आपण स्टँडर्ड अँगल पण म्हणू शकतो. So what is its definition? In rectangular coordinate system, a directed angle with its vertex at origin. That means I have drawn here vertex at origin of xy plane in rectangular coordinate system. And the initial ray lies along the positive x-axis is called as an angle in a standard position or standard angle. XY plane मध्ये तुम्ही ओरिजिन कुठे घ्या ओरिजिनच्या ठिकाणी व्हर्टेक्स घेतला जो इनिशियल रे OA चा काय असणार आहे स्टार्टिंग पॉइंट असेल आणि ज्याच्या अबाउट तुम्ही काय करणार रे रोटेट करत जाणार आहे. तर इनिशियल रे OA जे त्यापासून तयार होणारे जे कोणी तुमचे डिरेक्टेड अँगल्स असतील त्या डिरेक्टेड अँगलला स्टँडर्ड अँगल म्हणण्यासाठी प्रत्येक वेळा इनिशियल रे ऑफ ईच डिरेक्टेड अँगल लाईज ऑन दी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह एक्स ॲक्सिस कोणता पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस तुम्ही XY प्लेन ड्रॉ केलं हा एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस जेव्हा आलेख काढताना +1 +2 +3 कुठे ड्रॉ करता राईट साइड टू दी दिस ओरिजिन O. ओके आणि लेफ्ट साइडला तुम्ही काय ड्रॉ करता -1 -2 पॉइंट्स निगेटिव्ह पॉइंट्स -1 -2 निगेटिव्ह इंटिजर्स तुम्ही ड्रॉ करू जाता किंवा निगेटिव्ह नंबर्स ड्रॉ करता. तर पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस म्हणजे काय एक्स ॲक्सिसच्या ज्या पार्टवर तुम्ही ओरिजिन पासून राईटला पॉझिटिव्ह नंबर सगळे शो करणार आहे तर हा कोण असेल तुमचा पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर प्रत्येक डिरेक्टेड अँगलचा इनिशियल रे कुठे लाय झाला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसवर म्हणजे इथे OX is the positive x axis याच्यावर लाय झाला इनिशियल रे आणि तिथून फॉर्म होणारे जर अँगल मिळाले आपल्याला तर त्या केसमध्ये इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर असेल तर तयार होणारे अँगल्स आपण डिरेक्ट स्टँडर्ड अँगल्स म्हणणार आहे. ओके मग इथे बघा OA इज द इनिशियल रे जो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर लाय होतो मी घेतला हा एक मी अँगल फॉर्म केला AOP ज्याचा टर्मिनल रे कोणता आहे OP इज द टर्मिनल रे. देन डिरेक्टेड अँगल AOQ हा एक फॉर्म केलाय टर्मिनल रे OQ आहे त्याच्यावर एक Q नावाचा पॉइंट कन्सिडर केलाय AOQ. आता AOQ ह्या डिरेक्टेड अँगलचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर लाय होतोय. शिवाय याच्यानंतर येणारा डिरेक्टेड अँगल AOR मी फॉर्म करते ज्याचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर आहे टर्मिनल रे OR आहे आणि R हा पॉइंट त्याच्यावर घेतला. नंतर काय होणार अँगल पुढचा मी ड्रॉ करते डिरेक्टेड अँगल AOS. ओके किंवा तुम्ही XOS पण म्हणू शकता. ह्या टर्मिनल रे वरती आपण XOS हा अँगल फॉर्म केलाय जो आता मी दाखवला तुम्हाला. तर हे सगळे कोणते अँगल्स आहेत बघा स्टँडर्ड अँगल. आपण लिहू शकतो इथे विच अँगल्स आर स्टँडर्ड अँगल्स हियर डिरेक्टेड अँगल XOP म्हटला तरी चालेल किंवा AOP म्हणा. आपण डिरेक्टेड अँगल XOP म्हणूया. डिरेक्टेड अँगल XOP जो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दाखवलाय XOP याचं कंडिशन काय XY प्लेन मध्ये इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस वर येऊ दे बस बाकीची काही कंडिशन नाही आहे. XOP डिरेक्टेड अँगल XOQ जो सेकंड क्वाड्रंट मध्ये ड्रॉ केलाय डिरेक्टेड अँगल XOR and after this directed angle XOS. All these angles we call it as a angles in standard position or simply standard angles. Why? In each of this angle directed angle its initial ray lies on the positive x axis, hence they are standard angles.
असा प्रत्येक डिरेक्टेड अँगल की ज्याचा इनिशियल रे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर लाईव्ह होतो, दुसरे कुठेही लाईव्ह होत नाही, त्या अँगलला आपण स्टँडर्ड अँगल म्हणणार आहे. ओके. अँड नेक्स्ट डेफिनेशन इज अँगल इन ए क्वाड्रंट. अँगल इन ए क्वाड्रंट मीन्स क्वाड्रंट मध्ये तयार, एखाद्या पर्टिक्युलर क्वाड्रंट मध्ये तयार होणारा अँगल. एखादा अँगल डिरेक्टेड अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणा, सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे, कधी म्हणणार आहे त्याची डेफिनेशन बघा. ए डिरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. काय लागणार आहे? अँगल इन ए क्वाड्रंट डिफाइन करायला आधी तो अँगल स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल पाहिजे. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन किंवा स्टँडर्ड अँगल कशाला म्हणतोय आपण? असा प्रत्येक डिरेक्टेड अँगल की ज्याचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. मग हा विचारात घेतला आणि तो अँगल कोणत्या एक सेट टू बी इन पर्टिक्युलर क्वाड्रंट इफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. म्हणजे काय? प्रत्येक स्टँडर्ड अँगल की ज्याचा इनिशियली पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आहे आणि टर्मिनल रे कोणत्या ना कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे, त्या केसमध्ये त्या अँगलला आपण अँगल इन ए क्वाड्रंट म्हणू शकतो. बघा, टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण AOT नावाचा अँगल कन्सिडर केला. AOT डिरेक्टेड अँगल AOT. OA रे लाइज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, हेन्स इट्स इनिशियल रे लाइज ऑन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. दॅट मीन्स इट इज अ अँगल इन स्टँडर्ड पोझिशन तयार होणार आहे. शिवाय OT जो टर्मिनल रे आहे, टर्मिनल रे OT ला आपण म्हणणार आहे, हा कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे. बघा, टर्मिनल रे ज्या क्वाड्रंट मध्ये प्रेझेंट आहे त्या क्वाड्रंट मधला तो अँगल आपण म्हणायचा आहे. हा OT रे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला, बरोबर का? OT रे सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर AOT लाईज इन विच क्वाड्रंट म्हणायचं आपण? इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट म्हणा. डिरेक्टेड अँगल AOT लाईज इन विच क्वाड्रंट? लाईज इन सेकंड क्वाड्रंट. का बरं? तो अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आहे. पहिला सुरुवातीचा किरण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर आलाय आणि शेवटचा किरण क्वाड्रंट मध्ये आलाय. OT हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आला. मग नेहमी सेकंड क्वाड्रंट मध्ये ड्रॉ करायला पाहिजे का? नाही, तुम्ही असाही ड्रॉ केला तरी चालेल. AOP अँगल ड्रॉ केला, AOP किंवा XOP म्हणा. तर AOP हा अँगल कोणता असेल? पण बघा, क्वाड्रंटल अँगल इन ए क्वाड्रंट आहे. व्हाय इट इज अँगल इन क्वाड्रंट? इट्स टर्मिनल रे OP लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट and again it is an angle in standard position. Why? Its initial ray lies on positive x axis. तो सुरुवातीला स्टँडर्ड अँगल पाहिजे किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन पाहिजे आणि त्याचा टर्मिनल रे कोणत्या ना कोणत्या तरी क्वाड्रंट मध्ये पाहिजे. मग इथे बघा, वरती ड्रॉ केलेले जे अँगल्स आहेत, डिरेक्टेड अँगल AOP, ज्याला आपण नाव काय दिले XOP म्हटलं तरी चालेल, कारण A रे वरच आपला एक्स ऍक्सिस आहे, OA रे वरतीच एक्स ऍक्सिस आहे. XOP इट लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणता येईल आपल्याला. अँगल लाइज इन विच क्वाड्रंट? XOP लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणा. का? टर्मिनल रे OP पहिल्या क्वाड्रंट मध्ये आलाय. डिरेक्टेड अँगल XOQ याचा OQ हा टर्मिनल रे सेकंड क्वाड्रंट मध्ये आलाय. देयरफॉर डिरेक्टेड अँगल XOQ lies in which quadrant? Second quadrant. Directed angle XOR, its terminal ray lies on third quadrant. Hence we call it as a XOR is angle in third quadrant. And the last one, directed angle XOS, we call it as a angle in fourth quadrant. Why? Its terminal ray OS lies in fourth quadrant. So this is the definition of angle in a quadrant. We can note here for above same diagram which one? Angles, which are those? Here angle XOP, directed angle XOP, directed angle XOQ, then directed angle XOR, and last one is the directed angle XOS. All are for this XOP lies in what we say? XOP lies in first quadrant, lies in first quadrant, comma, directed angle XOQ lies in second quadrant,
XOR lies in third quadrant, and last I am going to write XOS lies in fourth quadrant. पर्टिक्युलर क्वाड्रंट जर मेन्शन करायचा असेल, तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे सांगायचं असेल, तर आपल्याला त्याचा टर्मिनल रे कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे पाहावं लागेल. ओके. आता इथे बघा, मग अशी या अँगल इन स्टँडर्ड पोझिशन मध्ये एक सांगायचं राहिलं की POQ. POQ अँगलला आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन किंवा स्टँडर्ड अँगल म्हणणार नाहीये बघा. का बरं? POQ, समजा POQ हा अँगल फॉर्म होईल कुठून कुठपर्यंतचा? POQ सपोज मी इथे दाखवलं. POQ हा अँगल आहे, डिरेक्टेड अँगल पण म्हणता येईल त्याला. डिरेक्टेड अँगल म्हणता येईल, पण तो स्टँडर्ड अँगल नाहीये बघा. का नाहीये? कारण त्याचा इनिशियल रे OP it does not lie on positive x-axis. Hence, directed angle POQ is not a standard angle since its initial ray does not lie along the positive x-axis. ठीक आहे. स्टँडर्ड अँगल कोणते म्हणायचे की ज्यांचा इनिशियल रे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल, याला स्टँडर्ड अँगल किंवा अँगल इन स्टँडर्ड पोझिशन म्हणता येईल. ठीक आहे. आणि इथे ड्रॉ केलेत. अजून एक इतर लिहायचं राहिलंय, डिरेक्टेड अँगल XOR मी लिहिला नाहीये, तो तुम्ही लिहू शकता. XOR लाइज इन थर्ड क्वाड्रंट. सो दिस इज द angle in a quadrant. After this there are two types of directed angles. One it is quadrantal angle and the last one is the coterminal angles. We will see in the next lecture. Thank you all of you.